श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांचे स्वामी कृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व भक्तांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेळ अमावास्याची संपूर्ण माहिती. पण त्याआधी स्वामी कृपा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला नक्की सहकार्य करा. बघा, मुळात अमावस्या म्हटले की सर्वांना एक भीती असते, पण दिवाळीची अमावस्या व वेळ अमावस्या हे सण मात्र आनंददायी सण म्हणून ओळखले जातात. वेळ अमावस्या हा मूळचा कर्नाटकमधील सण असून वेळ अमावस्येला कर्नाटकमध्ये येळवस या नावाने हा उत्सव ओळखला जातो. पण महाराष्ट्रामध्ये लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, नांदेड, परभणीमध्येही ही अमावस्या वेळ अमावस्या म्हणून साजरी केली जाते. जे लोक या भागातील असतील त्यांना या उत्सवाची माहिती असेलच, पण उर्वरित महाराष्ट्रात हा सण साजरा केला जात नाही. त्यामुळेच या उत्सवाची माहिती सर्वांना व्हावी यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे. पेरणीनंतर येणाऱ्या 7व्या अमावस्येला हा उत्सव असतो. यावर्षी 11 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच उद्या ही वेळ अमावस्या साजरी केली जाणार आहे. घरापासून कामानिमित्त दूर असलेले लोकही या सणासाठी आवर्जून गावाकडे परत येतात व वेळ अमावस्या साजरी करतात. तसेच या दिवशी कर्नाटकमध्ये सर्व शाळांना सुट्टी असते. बघा, भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणीमात्राची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्नधान्याचे महत्त्व असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळतो. शेताच्या काळ्या आईच्या पूजनाचा हा दिवस असतो. ही आई आपल्याला धान्य देते, आपले पालन पोषण करते, म्हणून तिचे उपकार मानण्याचा व कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. तसेच शेताला समृद्धी, सुबत्ता लाभावी अशी प्रार्थना शेतकरी कुटुंबीय या दिवशी करीत असतात. उत्साह व नवचैतन्य निर्माण करणारा ऋतू म्हणजे हिवाळा. आयुर्वेदानुसारही हिवाळा ऋतूत घेतला जाणारा आहार शरीरास पोषक असतो, त्यामुळे तब्येतही तंदुरुस्त राहते. या दिवसांमध्ये फळ व पालेभाज्या खाण्याचा विशेष सल्ला दिला जातो. या ऋतूमध्ये प्रचंड भूक लागते, तसंच पचनसंस्थाही चांगली राहते. शरीर कोरडे व रुक्ष पडू नये यासाठी अनेकदा स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. त्यामुळे या दिवसांमध्ये दूध, तूप, दही, लोणी यांचा आहारात समावेश करावा असे सांगितले जाते. या मार्गशीर्ष महिन्यात गहू, ज्वारी, करडई, हरभरा, वाटाणा, तुरी, ऊस ही रब्बीची पिके जोमात आलेली असतात. शेतात निसर्गाची उधळण झालेली असते. आंब्याला नुकताच मोहर फुटायला सुरुवात झालेली असते. वातावरणात गुलाबी गारवा असतो. जणू निसर्गाने हिरवा शालूच पांघरल्याचा भासच व्हावा अशी हिरवळ असते. म्हणून या दिवसामध्ये काळ्या आईचे आपण काहीतरी देणं लागतो या पवित्र भावनेने ही वेळ अमावस्या साजरी करण्याची प्रथा आहे. वेळ अमावस्या सणाची तयारी करताना 4 दिवस अगोदरच सर्व सामानांची जमवाजमाव सुरू होते. त्यात तुरीच्या शेंगा, चवळी, भुईमूग, कांदापात, मेथीची भाजी, वाटाणा, हरभरा असा बराच रानमेवा जमा केला जातो. वर्षभरामधल्या सर्व उत्सवांमध्ये वेळ अमावस्या हा एकमेव असा उत्सव आहे की या उत्सवासाठीचा स्वयंपाक हा आदल्या दिवशी केला जातो व दुसऱ्या दिवशी तो दिवसभर आनंदाने खाल्ला जातो. वेळ अमावस्येच्या आदल्या दिवशी घराघरात पदार्थ बनवण्याची लगबग सुरू असते. बेसन पिठात चिंच टाकून वरील सर्व पदार्थांसह भाजी शिजवतात व त्या भाजीला भज्जी असे म्हटले जाते. ही भज्जी म्हणजे अफलातून अशी भाजी असते व त्यासोबतच खाण्यासाठी भाकरीही करून ठेवतात. त्या दिवशी भाकरीला भाकर न म्हणता रोडगे असे म्हटले जाते. त्यासोबतच केले जाणारे आंबील म्हणजे 4 दिवसांपासून करून ठेवलेले आंबट ताक हे ज्वारीच्या पिठात आंबवून जिऱ्याची फोडणी देऊन तयार केलेले पेय असते. हे पेय तांब्यावर तांबे प्यायले तरी सुद्धा प्यायची इच्छा होते, इतके ते चविष्ट असते. तसेच त्यासोबत गव्हाची खीरही केली जाते. बाजरीचे उंडे, भाकरी, भज्जी, आंबील, आंबट भात व गव्हाची खीर असे संपूर्ण जेवण व नैवेद्य असतो. हे सर्व सामान घेऊन शेतकरी कुटुंबीय शेतात जातात. तसेच ज्वारीच्या पेंड्या, ज्याला कडबा असे म्हणतात, अशा कडबाच्या पेंड्या उभ्या करून त्याची कोप तयार केली जाते. त्या कोपेला शाल पांघरून कोपेमधील जागा पूर्णपणे स्वच्छ करून शेणाने सारवलं जातं किंवा सडा टाकला जातो. त्यानंतर मातीचे 5 पांडव व लक्ष्मी तयार करून त्यांना पांढऱ्या रंगाने रंगवून त्यांची मनोभावे पूजा व आरती केली जाते.
त्यानंतर थोडे अंबील व उंडे कालवून ते संपूर्ण शेताच्या पिकांवर शिंपडले जाते. ते शिंपडताना एक घोषणा केली जाते. ती घोषणा म्हणजे ओलगे ओलगे सालम पोलगे अशी घोषणा करत संपूर्ण शेताला फेरी मारतात व त्यानंतर तो काला शेतातच फेकतात. त्याने पिकांवर रोग पडत नाही असा समज असतो. शेतात समृद्धी सुबत्ता लाभावी अशी प्रार्थना केली जाते. तसेच पूजा झाल्यावर लगेच संपूर्ण सुग्रास भोजनाचा नैवेद्य दाखवून मोठी पंगत बसते. दिवशी केलेल्या सर्व पदार्थांचे आनंदाने सेवन केले जाते. या वनभोजनात शेजारी पाजारी नातेवाईक मित्रपरिवार यांनाही आग्रहाचे निमंत्रण देऊन एकत्रित जेवण केले जाते. एखादी अनोळखी व्यक्ती जरी शेताच्या जवळून जात असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीला आवर्जून जेवणाचा थोडा तरी आस्वाद घ्या असा आग्रह केला जातो. बरेच जण जेवण करून आंबीलचा आस्वाद घेऊन झाडाखाली एक छान झोप घेतात, तर काही जण शेतातील आमंत्रणाचा मान स्वीकारत इकडे तिकडे फिरत असतात. स्त्रिया लहान मुले जेवण झाले की झाडाला बांधलेल्या झोक्यावर झोके घेतात, तर काही जण आंबट बोरे ऊस तोडून खात बसतात. सायंकाळी सर्व काही उरकून झाल्यावर एका छोट्याशा मातीच्या बोळक्यामध्ये दूध तापवतात. ते दूध ज्या दिशेला ओतू जाईल त्या दिशेला चांगला पाऊस होईल व त्या दिशेला चांगले उत्पन्न येईल असा समज असतो. हे सर्व झाल्यानंतर शेतात पेंड्या पेटवतात. त्या पेटत्या पेंड्या घेऊन पिकाच्या भोवती शेताला प्रदक्षिणा घालतात. असे केल्याने पिकांवर कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही असे मानले जाते. तसेच काही ठिकाणी त्या पेंड्या तशाच पेटत्या ठेवून गावात आणल्या जातात व गावातील मंदिरासमोर एक फेरी मारून त्या पेंड्या टाकल्या जातात. तसेच ज्यांची शेते दूर आहेत असे शेतकरी मंदिराजवळ पेंड्या पेटवतात व मंदिराला प्रदक्षिणा घालून त्या पेटत्या पेंड्या मंदिरासमोर टाकतात. थंडीचा शेवट या वेळ अमावस्येला होतो, म्हणून शेवटाची सुरुवात म्हणून हे सर्व केले जाते. यामुळे थंडी सुद्धा कमी होते असा समज आहे. बघा, जसे गौरी गणपतीचे आकर्षण असते तसेच या कर्नाटक भागातील लोकांना ही वेळ अमावस्या कधी येणार याचे आकर्षण असते. तर अशा प्रकारे संपूर्ण दिवस हा उत्सव साजरा करून सुखसमाधानाने सर्वजण घरी येतात. तर मी सांगितलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. तसेच नवनवीन व्हिडिओसाठी स्वामी कृपा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.